डॉक्टर हेमलता हिरवे, डॉक्टर कर्मवीर मार्तंडराव सूर्यवंशी चाचा फाउंडेशनची जिल्हाध्यक्ष या जबाबदार नागरिकांच्या वतीनं मी बोलत आहे। आज आम्ही सह्यांची मोहीम राबवली होती डॉल्बी डीजे आणि लेझरच्या विरोधात आणि त्या सह्यांचं गठ्ठा आणि निवेदनाचा गठ्ठा घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज या उत्सवाच्या निमित्ताने भेटायला गेलो होतो। आम्ही ते सादर केलं, त्यांना ते पटलेलं आहे। ते म्हणे आम्ही ह्याच्यावर पुरेपूर ऍक्शन घेत आहेत। आमच्या समोरच जिल्हाधिकारी साहेबांनी पोलीस अधीक्षक आणि इतर त्यांच्या ऑफिसमधील लोकांना बोलून फोन करून लगेच संदेश दिलेले आहेत की याच्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे आणि त्यांनी केले 16-17 डॉल्बीवर त्यांनी कारवाई केलेली आहे आणि लेझरवर तर पूर्ण बंदीच आहे आणि आमचा पुरेपूर निर्णय झालेला आहे। त्यामुळे तुम्ही शाश्वत राहा असं ज्येष्ठ नागरिकांना आणि इतर संस्थांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आमचं म्हणणं हे होतं की सातारा जिल्ह्यापुरतंच नाही पण इतर परिसरात सातारा पूर्ण जिल्ह्यामध्ये डॉल्बी बंदी होणं गरजेचंच आहे आणि हे फक्त गणेश उत्सवापुरतंच न राहता इतर सणाच्या देवी आल्यात महामानव भीमराव आंबेडकर यांची मिरवणूक असते किंवा इतर असतात त्यावेळेसही डीजे वापरून अशा महामानवांचा किंवा देवदेवतांचा अपमान होऊ नये। त्यांचे जे घडून दिलेल्या ज्या संस्कार आहेत त्याचं पालन व्हावं प्रत्येक त्यांच्या उत्सव किंवा त्यांच्या जन्म जयंती निमित्त होणाऱ्या सोहळ्यामध्ये। ही आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची आणि डॉक्टर कर्मवीर मार्तंडराव सूर्यवंशी चाचा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांची अपेक्षा आहे। ती जिल्हाधिकारी साहेबांनी मान्य केलेली आहे आणि त्याच्यावर ऍक्शन घेण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे। आमच्या समोरच त्यांनी लगेच सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी एक आव्हान केलं जिल्हाधिकारी साहेबांना की ज्येष्ठ नागरिकांचा स्वागत कक्ष उभारला तर जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्या कक्षावर येऊन उपस्थिती नोंदवणं आवश्यक राहील। त्यामुळे मिरवणूक असलेली सुव्यवस्था राखण्यास मदत होईल हे आवाहन त्या ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी साहेबांना केलेलं आहे। हे आता आम्ही वारंवार आमचं हे धरून चालले की त्यात होणारे नुकसान कमी वेळात जास्त नुकसान होत आहे। जास्तीत जास्त त्यात भरला जातो तरुण वर्ग आणि छोटी मुलं, गरोदर असलेल्या स्त्रिया याच्यावर त्याचा जास्त दुष्परिणाम होतो। ज्येष्ठावर तर होतो पण ज्येष्ठना ह्या उत्सवामध्ये सामील न होता घरात राहणं पसंत करतो आणि आता बऱ्याचशा इमारती मोडकळीस आलेल्या आहेत ज्या मिरवणुकीच्या मार्गात आहे तर तिथं खबरदारी म्हणून एखादा निरीक्षक तिथं उभा असावा आणि बॅनर एक लावलेला असावा जेणेकरून त्या इमारतीच्या खाली किंवा जवळ व्यक्ती उभा राहू नये आणि सोज्वळ धार्मिक संस्कारित आणि सांस्कृतिक पद्धतीनंच उत्सव साजरे होणं फार गरजेचे आहे। ज्यात बायका, मुलं सगळ्याच प्रकार थरातली लोक सर्व अतिशय उत्साहाने मनमोकळेप्रमाणे सामील होऊ शकतील अशा प्रकारे उत्सव आणि पारंपरिक वाद्य आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचं आणि आमचंही मत आहे की जे लोकनियुक्त राजकर्ते आहेत, नगरसेवक आहेत, हे जे मोठे व्यक्ती आहेत यांनी फंडिंग करून लेझिम संघ, झांज पथक, ढोल ताशा पथक, बँड पथक, ध्वज पथक, मशाल पथक अशा प्रकारचे का उभा करू नयेत जेणेकरून सगळा तरुण वर्ग, तरुण मुलं, बायका, माणसं सर्वच सहभागी होऊन ह्या उत्सवाचा आनंद घेऊ शकतात। तर यासाठी हे राज्यकर्ते, शासकीय प्रशासकीय यंत्रणा सहभाग घेऊन याला उत्स्फूर्त करणे फार गरजेचे आहे। मतपरिवर्तन झाल्यानंतर डॉल्बी जरूर हद्दपार होईल हे आमच्या सगळ्या फाउंडेशन आणि ज्येष्ठ नागरिकांचं मत आहे। तर याला जिल्हाधिकारी साहेबांनी दुजोरा दिलेला आहे आणि जनजागृतीचं काम चालूच राहणार आहे आणि ते गरजेचंच आहे। चांगला समाज, होतकरू समाज, सृजनशील समाज घडणं हे फार गरजेचं आहे। त्याप्रमाणे त्यासाठीच हे ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे आमचं आयुष्य जगून झालेलं आहे, जे जगतो आहे ते बोनस आहे पण पुढील येणारी पिढी ही सुदृढ, चांगली, प्रगल्भ अशी निर्माण व्हावी आणि
त्यांचा आणखीन उन्नती व्हावी अशा प्रकारे डॉल्बी डीजे लेझर लावून मद्यपान करून गणपती बाप्पा समोर नाचणं, विक्षिप्त नाच करणे हे आपल्या बाप्पाची आराधना होऊ शकत नाहीये. ते एक प्रकारे आपल्या संस्कृतीचं हननच आहे. ते होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि शांततेत आणि चांगल्या प्रकारे गणपती उत्सव, येणारे उत्सव सगळेच साजरे व्हावेत ही सर्व ज्येष्ठ नागरिक तसंच चाचा फाउंडेशन याच्या सर्व सदस्याकडनं आव्हान असणार आहे. एवढंच बोलून मी माझी रजा घेते. क्षमस्व.